नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे नारायण राणेंबद्दल. सद्यस्थितीत नारायण राणे यांनी काँग्रेस न सोडण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय योग्य आहे का? राणे का असे वागतायत? राणे काँग्रेसमध्ये बाहेर पडून नवा पक्ष स्थापन करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत का? त्यांची हिंमत होत नाहीये का? आज 6 जानेवारीला राणे आपला निर्णय जाहीर करणार होते, पण त्यांनी तो ऐनवेळी मागे घेतलाय आणि राणेंचे दूत सोनिया गांधींना भेटायला गेलेले आहेत. या राजकारणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत राणे यांचे समर्थक कन्हैयालाल गिडवाणी, आमदार दिल्लीहून. माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते संजय राऊत. माझ्यासोबत येणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते उल्हासदादा पवार आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. मी थेट जातोय कन्हैयालाल गिडवाणी यांच्याकडे. कन्हैयालालजी, मला सांगा, राणे साहेबांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला. आज ते घोषणा करणार होते, घोषणा झाली नाही, असं का झालं? नाही, असे की राणे साहेबांनी ऐन वेळेला काय निर्णय घेतला किंवा काय, तो भाग वेगळा आहे. आणि त्यांनी काहीतरी जे काही पुढं जो काही निर्णय करायचं जे काही ठरवलेलं आहे त्याच्यामधलं काहीतरी चांगलंच काहीतरी घडायचं असेल असं त्यांनी विचारपूर्वक काहीतरी निर्णय घेतलेला दिसतोय. नाही गिडवाणी साहेब, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मी असं विचारलं, राणेंनी निर्णय बदलला, याचं कारण काय आहे? निर्णय बदलला हे सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेस ते सोडणार होते, नव्या पक्षाची घोषणा आज करणार होते, ती झाली नाही. पुन्हा एकदा ते काँग्रेसमध्येच राहण्याचा विचार करतायत. कारण काय आहे याचं? नाही, त्यांनी भूमिका जी आहे माझी 6 तारखेला मी जाहीर करीन असं ते बोललेले होते. काय निर्णय करणार हे बोललेले नव्हते. आणि त्यांनी जो 6 तारखेचा जो निर्णय आहे तो त्यांनी स्वतः त्यांचा विचारपूर्वक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता त्या विचारपूर्वक निर्णयामध्ये पुढे चांगल्याच काहीतरी गोष्टी होत असतील त्या आधारावरती त्यांनी घेतलेला आहे निर्णय. गिडवाणी साहेब, तुम्ही कसलेले राजकारणी आहात मला माहिती आहे. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळताय. मला सांगा, आज 6 तारीख आहे, 6 तारखेला घोषणा होणार होती, आज ती झाली नाही. निर्णय बदलला आहे राणेंनी, वेगळा काहीतरी विचार करतायत. काय विचार करतायत ते? नाही, असं आहे की आता विचार करण्याची त्यांच्याशी माझी, खरं म्हणजे आज मी इथं दिल्लीमध्ये आलेलो होतो कारण माझी 2-4 दिवसापूर्वी 5 किंवा 6 तारखेला आपल्याला भेट मिळेल असं माझं ठरलेलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे मी काल विनंती केलेली होती काँग्रेस अध्यक्षांना आणि त्याप्रमाणे माझी भेट झाली. माझी जी भेट झाली ती माझ्या विषय आणि माझे जे काही महाराष्ट्रातून जे काही मला जे काही पुढच्या दृष्टीनं जे थोडंसं वाटलं सजेशन पक्षाध्यक्षांना देणं गरजेचं आहे. आणि आपल्याला ते सन्मान देतात, महत्त्व देतात, तर आपल्याला सुद्धा एक जबाबदारी आहे की त्यांना आपण चांगली माहिती महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल द्यावी. हे सगळं बरोबर आहे. कन्हैयालालजी, मला सांगा, राणेंबाबत तुम्ही त्यांना काय सांगितलं? राणेंना पक्षात ठेवा, त्यांना पुन्हा परत घ्या, असा सल्ला तुम्ही सोनिया गांधींना दिलात का? नाही, त्यांच्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही. म्हणजे राणे साहेबांच्याबद्दल जो विषय आहे ते राणे साहेब स्वतः आणि ते काँग्रेस अध्यक्षाचे त्यांनीच निर्णय घ्यायचा. मी त्यांचा दूत म्हणून किंवा त्यांच्या वतीनं मी काही बोलायला आलेलो नव्हतो आणि तो विषयही निघालेला नाही. कन्हैयालालजी राणे यांचे समर्थक आहेत, तरी सुद्धा ते काही आपल्याला सांगायला तयार नाहीत. आळीमिळी गुपचिरी आहे. राणे खूप जोरात बोलतात नेहमी, पण आज त्यांचा आवाज कुठे ऐकू येत नाहीये. 6 जानेवारीला आजच्या दिवशी घोषणा होणार होती, ती झालेली नाहीये. मी जातोय शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक आणि राणे यांचे जुने सहकारी संजय राऊत यांच्याकडे. राऊत, काय अर्थ लावाल या सगळ्या घडामोडींचा तुम्ही? नारायण राणे यांच्या घडामोडींविषयी अर्थ लावण्याचं तसं शिवसेनेला कारण नाही. आणि मला मुळात प्रश्न असा पडला की या सगळ्या आजच्या नारायण राणे यांच्या निमित्तानं जी काय चर्चा चाललेली आहे त्यात मुळात शिवसेनेचा संबंध येतो कुठे? हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या एका मंत्र्याला काढलं, त्यांच्यात एका आलेल्या नेत्याला पक्षातून निलंबित केलेलं आहे आणि त्यांनी पक्षात घ्यायचं काय करायचा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये शिवसेनेचा संबंध येत नाही आणि त्याच्यावरती शिवसेनेने फार भाष्य करावं इतके काही फार ही मोठी घडामोड असं मला वाटत नाही. हे मी स्पष्ट आपल्याला सांगू इच्छितो. मुळात नारायण राणे यांना माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा शिवसेनेतून काढलेलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून काढलेलं आहे. म्हणजे एखाद्या मुलाला वारंवार वर्गातून काढावं किंवा एखाद्या गुन्हेगाराला वारंवार तडीपार करावं आणि त्यांच्याविषयी तुम्ही आमचं भाष्य मागावं, असा प्रकार असं मला वाटतं.
मला सांगा राऊत साहेब की राणे द्वाड विद्यार्थी आहेत असं तुम्ही म्हणाल का? असं आहे की 25 वर्ष ते शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेने त्यांना माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कृपेने त्यांना नगरसेवक पदापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदं मिळाली. सर्वोच्च पद त्यांना बाळासाहेबांनी दिल्यावर सुद्धा ते शिवसेना सोडून गेले. शिवसेना सोडून जाताना त्यांनी शिवसेनेवरती, शिवसेना नेत्यांवरती अत्यंत वाईट प्रकारचे घृणास्पद आरोप केले, ज्याच्यावरती महाराष्ट्राने कधी विश्वासच ठेवला नाही. आणि अशा या राजकीय नेत्याविषयी आम्ही शिवसेना खरं म्हणजे त्यांना विसरून गेलेली आहे. त्यांच्याशिवाय शिवसेनेनं पुढला प्रवास केला. वारंवार निवडणुका झाल्या. मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, पुण्याची महानगरपालिका असेल, नाशिक महानगरपालिका असेल. इतकंच नव्हे तर ज्या कोकणचे ते स्वतःला नेते समजतात त्या कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यापर्यंत जिल्हा परिषदातून शिवसेनेने विजय मिळवलेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेना ही शिवसेनेच्या ठिकाणी आहे, एवढंच मी सांगेन. नाही, पण मला सांगा, राणे जो काही राजकीय निर्णय घेतील, राणे जर काँग्रेसमध्ये राहिले त्यापेक्षा ते बाहेर पडले तर शिवसेनेला जास्त राजकीय फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही का? हे पहा की राणे कुठे राहिले आणि कुठे गेले त्याच्याशी शिवसेनेचं राजकारण त्याच्यावर ठरत नाही. यापूर्वी सुद्धा शिवसेनेतून अनेक नेते, छगन भुजबळांसारखे नेतेही सोडून गेले, सतीश प्रधान सुद्धा गेलेले आहेत. ही प्रक्रिया मागच्या काही काळात झाली. राज ठाकरे गेले, त्यांच्या जाण्यानं किंवा कोणाच्या येण्यानं शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाहीये. शिवसेना ही शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वावर आणि लाखो शिवसैनिकांच्या निष्ठा, श्रद्धा. अगदी बरोबर आहे. राऊत साहेब, राऊत, मी तुम्हाला असं विचारतोय, तुम्ही शिवसेनेचे खासदार म्हणून शिवसेनेची बाजू नेहमीच मांडता. आज थोडंसं पत्रकार म्हणून, राजकीय एक समज असलेली व्यक्ती म्हणून मला सांगा की राणे ही आता राणेंनी जी नवी भूमिका घेतली आहे ती राणेंची माघार आहे की काँग्रेसची माघार आहे? नाही, 100% ही नारायण राणे यांची माघार आहे. राणे यांनी स्पष्ट म्हटले होते काँग्रेस पक्ष सोडताना, एकतर मी संपेन किंवा काँग्रेस पक्ष संपेन. पुन्हा काँग्रेस पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांवर टीका केली, विलासराव देशमुखांवर टीका केली आणि अशोक चव्हाण सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांची लायकी नाही अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं होतं. आणि त्याच अशोकराव चव्हाण यांना काल ते सागर या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले आणि राजकीय चर्चा केली. आणि मला असं वाटतं की माझ्या माहितीनुसार अशोक चव्हाण सुद्धा राणांसाठी काही प्रमाणात रदबदली करण्याची शक्यता आहे. ही माघार जी आहे काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. आधी लाथा घालायच्या आणि मग परत घ्यायचं. तुम्ही परंपरा पाहिली तर काँग्रेस पक्षातून अनेक नेते बाहेर पडले आणि ताबडतोब परत काँग्रेस पक्षात त्यांना घेतलेलं आहे. प्रश्न इतकाच आहे की नारायण राणे यांनी ज्या स्वाभिमानाच्या गप्पा आतापर्यंत मारल्या, शिवसेना सोडताना सुद्धा आणि इव्हन त्यांच्या काँग्रेस पक्षात सुद्धा, तो स्वाभिमान कुठे गेला असा प्रश्न कदाचित आज त्यांच्या समर्थकांना पडला असेल. कारण काँग्रेसच्याच जागेवर आहे. काँग्रेस हा एक मोठा पक्ष आहे, पण आज नारायण राणे यांना सुद्धा काँग्रेसचे उंबरठे परत इतक्या लवकर झिजवावे लागत आहेत. ही माघार कोणी घेतली हे का आता आम्ही सांगायला नको? अगदी. राऊत, मी येतो तुमच्याकडे. माझ्यासोबत हेमंत देसाई आहेत. हेमंत देसाई, मला सांगा, तुम्ही ऐकताय राऊत काय म्हणतायत? कन्हैयालाल गिडवाणी सुद्धा आपल्याला काही नेमकं सांगायला तयार नाहीत, पण राणे यांनी माघार घेतली आहे, काँग्रेस ही 2 पावलं मागे आली आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. मला सांगा, तुमचं काय विश्लेषण आहे? मला असं वाटतं की आता संजय राऊत जे म्हणाले ते त्याला पूर्णपणे माझं मतही तसंच आहे. राणेंनी पूर्णपणे जवळपास माघार घेतली असेल असं होईल की जेव्हा ते काँग्रेसमध्ये परत येतील. त्यांनी असं सांगितलं होतं जेव्हा काँग्रेसमध्ये त्यांना निलंबन जेव्हा झालं तेव्हा ते म्हणाले की जे निलंबित झालेले असतात ते पुन्हा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात. तेव्हाच त्यांनी संपूर्ण आपले दोर कापलेले नव्हते. आपलं जे महत्त्व आहे ते वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या दैनिकामधनं आणि पत्रकार परिषदांमधनं विलासराव देशमुखांवरती लक्ष केलं होतं पहिल्यांदा. आणि विलासराव देशमुखांची जे काय कथित गैरव्यवहाराची प्रकरण आहे ते काढायचा त्यांनी सपाटा सुरू केला. तो सपाटा सुरू केल्यानंतर सुद्धा काही दिवस अशी चर्चा होती की स्वाभिमान पक्ष, त्यांचा स्वाभिमान संघटना किंवा पक्ष एक स्वतःचा निर्माण करतील आणि त्याच्यानंतर कदाचित राष्ट्रवादीशी किंवा कोणाशी तरी एक अरेंजमेंट, जशी जनसुराज्य पक्षाची आहे तशा प्रकारची ते अरेंजमेंट करतील असं चर्चा होती. पण काही दिवसांतर त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्यांची बाजारामध्ये, राजकीय बाजारामध्ये किंमत ती अतिशय घट्टी आहे, अतिशय कमी किंमत आहे. जी ताकद त्यांनी स्वतः कल्पिली होती की आपल्या मागे 20 ते 25 आमदार आहेत, त्याच्या अगोदर त्यांनी त्यापेक्षाही जास्त आमदारांची संख्या आहे असं सांगितलेलं होतं. अशोक चव्हाण यांच्यावरती अत्यंत गर्हणीय प्रकारचे आरोप केले होते आणि अत्यंत मुजोर भाषा त्यांनी केलेली होती.
माजोरीपणा हा राणे यांचा मुळात देसाई, मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो, ते असं म्हणाले होते, त्यांनी अहमद पटेल यांचं नाव घेतलं नव्हतं, पण ते असं म्हणाले होते की काँग्रेस हायकमांड मधल्या एका नेत्याचे अतिरेक्यांशी संबंध आहे. इतका गंभीर आणि देशद्रोहाचा आरोप त्यांनी केला होता. देशद्रोहाचा आरोप तर केलेला होता, त्या आरोपाच्या बद्दलची अधिक माहिती सुद्धा त्यांनी दिली नाही. म्हणजे हा अत्यंत बेजबाबदारपणा आहे. एक तर आक्रमक आहे, पण आक्रमकतेपेक्षा त्यांचा माजोरीपणा, खोटारडे पद्धतीने आरोप करणं हे सगळं आहे. आणि हे सगळे अपमान गिळून आता परत काँग्रेसमध्ये जायचं ते म्हणतायत. त्यांनी सोनिया गांधींवर सुद्धा अप्रत्यक्षपणे आरोप केलेले होते. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची निवड मुख्यमंत्रीपदी झाली नाही, त्यामध्ये अहमद पटेल यांच्यावरती गंभीर आरोप केले, पण त्याच्या पलीकडे ही निवड का झाली नाही याचं जे काही त्यांनी विश्लेषण केलं होतं खाजगीरित्या आणि थोडंसं जाहीरपणे, त्यामध्ये सोनिया गांधींवर सुद्धा त्यांनी आरोप केलेले होते. आता सगळे अपमान गिळून ते जर परत जाणार असतील, अशोक चव्हाणांच्या अंडर काम करणार असतील, तर त्याला काय म्हणायचं? आता मला असं वाटतं की 10 जानेवारीला ते जाहीर करणार काय म्हणायचं हाच प्रश्न आपण राणेचे समर्थक जे आहेत कन्हैयालाल गिडवाणी यांना विचारूया. कन्हैयालाल गिडवाणी, मला सांगा की काय काय बोलले होते राणे साहेब? तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही बाजूलाच बसलेले होतात, सतत राणे यांच्या बरोबर होतात. आता हे सगळे आरोप गिळून तुम्ही पुन्हा सोनिया गांधींना कसं काय भेटू शकता? असं आहे की राणे साहेब काय बोलले, कसं आहे की शेजारी आपण बसलो म्हणून ते काय बोलणार आहेत त्याच्यावरती काय आपली ती जबाबदारी नाही आहे. आणि सोनिया गांधींना मी जे भेटलो, कारण माझे संबंध काँग्रेसची मधल्या पिरियडमध्ये मी 10 वर्ष शिवसेनेमध्ये होतो, पण त्याच्यापूर्वी कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या फॅमिलीमधून मी राजकारणामध्ये आलेलो आहे. आणि माझे दिल्लीमध्ये येणं जाणं माझं 1980 पासून गेले 28 कन्हैयालालजी, अगदी बरोबर आहे. तुमचे संबंध, तुमचे गोड संबंध सर्वांशीच असतात, सर्व राजकारण्यांशी असतात. पण मला सांगा, राणे जे बोलत होते त्याला तुम्ही मान डोलवत होतात, तुम्ही त्याच्याशी सहमत नव्हतात का? नाही, ते जेव्हा जे काही बोलत होते त्याच्याशी एकदा असं आहे की आपण जेव्हा शेजारी बसलो त्याच्या आधी आपली काही चर्चा झाली असेल की बाबा हा बोलायचा, चर्चा काही झालेली नव्हती. आणि ते जे बोलतील, आणि तसा माझा स्वभाव नाही की कुणी काहीतरी बोलतो म्हणून आपण तिथून उठून निघून जावं, हे माझ्या स्वभावामध्ये नाही आहे. कारण आपल्या मनामध्ये कुठलीच गोष्ट अशी नसल्यामुळे आपण तिथं मोकळ्यापणाने आपण बसलेलो होतो. आणि मी ह्याच्यापूर्वी मी थोडंसं बोललेलो आहे की काही वेळापूर्वी किंवा गेल्या वर्षभरापासून, म्हणजे थोडंसं राणेसाहेबांची जी नाराजगी होती, जी होती पक्षांनी, काही वरिष्ठ लोकांनी आपल्यावरती थोडंसं बाबा ते राणेसाहेबांना आपल्याला निर्णय काही करताना किंवा काही असेल तर थोडंसं की हे माझे त्यांच्याबरोबर प्रयत्न होते शेवटपर्यंत. आणि असं आहे की त्यात त्यांचा स्वतःचा जो निर्णय आहे आणि त्यांनी ते निर्णय स्वतः त्यांनी जे करायचे ते त्यांच्या ह्याच्यातला विषय, त्याच्यामध्ये माझी कुठे इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या स्टेटमेंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कधीही नव्हती. अगदी गडवाणी यांनी हात झटकलेले आहेत. ते म्हणतात राणे साहेबांनी जे आरोप केले, अत्यंत गंभीर आरोप, पैसे खाल्ल्याचे आरोप, देशद्रोहाचे आरोप, याच्याशी आपण सहमत नव्हतो. आता पुन्हा एकदा राणेंचे अत्यंत जवळचे समर्थक असलेले कन्हैयालाल गिडवाणीही राणे यांच्यापासून, त्या आरोपांपासून अशा प्रकारे संबंध तोडतायत. ही चर्चा मी पुढे चालू ठेवणार आहे. मला पुढच्या सेगमेंटमध्ये याची चर्चा करायची आहे की राणे यांनी माघार का घेतली, राणे का घाबरले, राणे कशाला घाबरले, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष सुद्धा त्यांचं स्वागत करायला का तयार झाला. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आपला आजचा प्रश्न बघूया. तुम्ही पडद्यावर बघू शकता. आपला आजचा प्रश्न आहे, सद्यस्थितीत काँग्रेस न सोडण्याचा राणेंचा निर्णय योग्य आहे का? तुम्ही पडद्यावर बघा, आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 53% लोक असं म्हणतायत की होय, राणे यांचा निर्णय योग्य आहे. कदाचित प्रेक्षकांना असं म्हणायचं असेल की राणेंपुढे दुसरा इलाज नसावा. खरोखरच इलाज नव्हता का, हे आपण यानंतर शोधून काढणार आहोत. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.